माऊली या पायवारीत अनेक वारकरी सहभागी होत्यात। तसंच या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर या वारीमध्ये सहभागी झाल्यावर अहो कसलाच थकवा जाणवत नाही हो। आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली हवी असती। आणि म्हणूनच या नुसत्या कीर्तनात अभंगात ही वारकरी मंडळी अगदी दंग होऊन गेलेली असतात। त्यांच्याशी संवाद साधलाय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं। आज पालखी सोहळा झालाय, आता पालखीच्या अखंडितपणे वारीमध्ये यांचा काय अनुभव आहे आणि यांना काय संदेश द्यायचा या युवकांना, या समाजाला, या परंपरेच्या प्रत्येक व्यक्तीला, हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा हा वारकरी पंढरपूर वारी सोहळा, यातून सगळं समाज एकत्र येतो आणि आपुलकीने सर्वांची काळजी घेत हा सोहळा पुढे चालतो। तर आपण एकोप्याने राहूया आणि सगळ्यांना मदत करूया, हा एक उत्तम संदेश त्यातून आहे। म्हणजे अर्थात वारीचा एकात्मतेचा, निष्ठेचा, माझं ज्ञानोबा सांगतात, जे योगियांचं योगी आहेत ते म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी। सगळ्यात मोठा सोहळा कुठला असेल? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, फक्त जाईन गे मायत या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया। सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, सर्व सुकृताचं फळ, आनंद घ्यायची ताकद फक्त परमात्म्याला आलिंगन द्यायचं आहे। क्षममी देईन पांडुरंगे, या अनुभवासहित ही सगळी महाराज मंडळी मी विनंती करते की दादा या वारी नंतरचा अनुभव काय तेवढा सांगा। रामकृष्ण हरी, या वारीचा अनुभव अतिशय, ह्या वर्षीचा आनंद हा द्विगुणित करणारा आहे की सर्व वारकरी यावर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे पेरणी करून जास्तीत जास्त संख्येने वारकरी उपस्थित झालेत। त्यामुळे वारकऱ्यांचाही आनंद द्विगुणित झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। त्यामुळे वारकरी यावर्षी अजून जास्त पाऊस करून शेतकरी आनंदी होईल आणि या वारीचा आनंद निश्चितपणे चांगला घेईल। परळी वैद्यनाथ येथून आलोय। वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर हा एकच संप्रदाय असा आहे की जो सर्व धर्मांना आणि सर्व जातींना घेऊन चालणारा संप्रदाय माऊलींनी 750 वर्षापूर्वी चालू केला। माऊली देहात असताना आळंदीहून पंढरीला पायी पायी जात असत, ती परंपरा आजही माऊलींच्या संजीवन समाधीमधून लाखो भाविकांच्या सोबत माऊली आजही पंढरीच्या वारीसाठी जातात। आता सर्व भाविक भक्तांना एकच ओढ आहे की संतांच्या संगतीमध्ये, माऊलींच्या संगतीमध्ये केव्हा जाऊन पांडुरंगाला भेटता येईल आणि केव्हा त्याच्या चरणाला मिठी घालता येईल, एवढी एकच ओढ सर्व भाविक भक्तांना इथं आलेल्या सर्वांनाच लागलेली आहे। या वारीचा सोहळा अखंडितपणे असा चालावा। माऊली सांगतात, या ज्ञान भक्ती सहज, भक्तो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे। भक्तीला सोपं करायचं असेल, ज्ञानाला सोपं करायचं असेल तर परमात्म्याची ओळख होणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी या पंढरीचा वारी इतका गोड अनुभव दुसरा नाही आहे। आणि म्हणून या पंढरीच्या वारीच्या सोहळ्यामध्ये प्रस्थानानंतर सुद्धा ही सगळी मंडळी आतुरतेने त्या परमात्म्याच्या भेटीची ओढ निर्माण करून देत आहेत। रामकृष्ण हरी, मी या सगळ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देते आणि या वारीचा आनंद असाच लुटूयात ही विनंती करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।